आज आपण छोले मसाला पावडर करणार आहे। त्याच्यासाठी हे सर्व साहित्य आहे। मी ह्या चमच्याच्याच मापाने सर्व घेतलेले आहे। हे जायपत्री थोडीशी घेतले, हे जिरे आहेत 2 चमचे, हे धने 4 चमचे, आमचूर पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, हे बदाम फूल आहेत 5 घेतले, हे डाळिंबाचे दाणे 1 चमचा, सफेद तीळ आहेत 1.5 चमचा, ही दालचिनी 5 तुकडे घेतलेत मी दालचिनीचे, ग्रीन वेलची 7 आहेत, मसाला वेलची 4 आहेत, ही मिरी अर्धा चमचा, आणि हे काळं मीठ 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, आणि हे तमालपत्री 7-8 घेतलेले आहेत तमालपत्री। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आपण काय करायचं, एक वस्तू मोठा करायचं नाही, बारीकच करायचा। एक वस्तू आपण त्याच्यामध्ये घालूया। तमालपत्री, हे जायफळ, बदाम फूल, हे डाळिंबाचे दाणे, ही जायपत्री, दालचिनी, ग्रीन वेलची, मसाला वेलची, हे मिरे, लवंग, ही लाल मिरची, आणि हे जिरे, हे सफेद तीळ, सर्व घालून आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आणि तमालपत्री आपल्याला जराशी अशी तोडून घ्यायची आहे, म्हणजे लवकर भाजणार। आणि हे सर्व आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं। गॅस मध्यमच ठेवा, कारण का आपले मसाला जळतील मग मोठा केल्यानंतर। असं मध्यमच गॅस ठेवून आपल्याला सर्व हे मसाले भाजून घेऊया। त्याच्यामध्ये कसुरी मेथी, सर्व आपण खमंग भाजून घेऊया। दालचिनी थोडाशी मोडून घ्या, आणि बदाम फूल पण थोडं असं मोडून घ्या, म्हणजे आपलं लवकर भाजणार ते। असं मोडून वगैरे घ्यायचं। दालचिनी पण मोडून घ्यायची थोडी, म्हणजे आपले नरम झालेले असतील लवकर भाजणार। आणि सर्व आपण हे सर्व खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे। हे पहा, आपले सर्व मसाले भाजलेले आहेत, एकदम खमंग वास सगळा सुटलेला आहे। आणि आपण आता गॅस बंद करूया आणि हे मसाला थंड करून घेऊया। हे पहा, आपला मसाला सर्व थंड झालेला आहे। आपण सर्व मसाला मिक्सरच्या एका भांड्यामध्ये असं सर्व मसाला आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा मसाला सर्व तो। आणि त्याच्यामध्ये आमचूर पावडर, हळद, आणि हे काळं मीठ, हे सर्व घालून आपल्याला मिक्सरला वाटून घेऊया। आपला मसाला बारीक वाटलेला आहे। हे पहा, असा बारीक वाटायचा मसाला, म्हणजे बारीक वाटल्यानंतर ना आपल्याला चाळला नाही तरी सुद्धा चालतो, म्हणून असा बारीक वाटून घ्यायचा। प्लेटीत काढून दाखवते। आपला मसाला छान झालेला आहे। तुम्ही उसळीमध्ये कुठल्याही प्रकारची आपण उसळी केली त्या उसळीमध्ये घालायचं, छान होते भाजी। तुम्ही नक्की करून पहा।